Subscribe the Unique Academy's YouTube channel and press the bell icon for latest updates and videos. नमस्कार विद्यार्थी मित्र हो. तुम्ही बहुतेक जण सगळे आपापल्या गावी असाल अशी मी अपेक्षा करतो. आय होप काही कदाचित पुण्यामध्ये अडकले असतील किंवा दुसऱ्या ठिकाणी अडकले असतील, पण मी अशी अपेक्षा करतो की तुम्ही सगळेजण चांगले आहात. आपणा सगळ्यांनाच हे माहिती आहे की जवळपास आता 40 दिवसांपेक्षा जास्त काळ उलटून गेलेला आहे आणि परवाच्या दिवशी UPSCनं येणारी जी पूर्वपरीक्षा आहे तर ती पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आणि त्या पार्श्वभूमीवरतीच आपण काल इंग्रजी माध्यमातल्या विद्यार्थ्यांसाठी आणि आज मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी पुढची स्ट्रॅटेजी कशी असावी त्याविषयक हे छोटंखानी लेक्चर आपण ऑर्गनाईज केलेलं आहे. जसं हर्षल सरांनी तुम्हाला सूचना दिलेली आहे, मी एक साधारणतः 40 ते 45 मिनिटं बोलतो. त्यातले काही महत्त्वाचे मुद्दे आपण अधोरेखित करूयात आणि तरीही तुम्हाला काही त्यात शंका असतील तर आपण उरलेल्या जवळपास तास ते सव्वा तास तुमच्या शंकांचं आपण निरसन करूयात. याशिवाय आणखीन एक गोष्ट आहे, आज मी जे काय बोलेन ते 2020 म्हणजे येणारी प्रिलिम्स लक्षात ठेवून मी बोलणार आहे आणि याशिवाय कदाचित उद्या किंवा परवा 2021 साठी जे विद्यार्थी तयारी करणार आहेत त्यांच्यासाठी देखील आपण ते मात्र कंबाईंड लेक्चर आपण घेऊयात, इंग्रजी आणि मराठी माध्यम एकत्र असं घेऊयात. सो 21 वाले तुमच्यापैकी पण काही असतील, आज तुम्ही ऐकायला काही हरकत नाही, पण आज थोडीशी प्रायोरिटी आपण 2020 मध्ये जे परीक्षा देण्यासाठी तयारी करत आहेत त्यांच्याविषयी जास्त बोलूयात. म्हणजे आता फार मी इकडचं तिकडचं न बोलता थेट आपण मुद्द्याला हात घालूयात. 3 मुद्दे मी तुमच्या समोर आज मांडणार आहे. त्यातला पहिला जो मुद्दा आहे की आता इथून पुढे आपलं प्लॅनिंग कसं असावं याबद्दल जर तुम्हाला निर्णय घ्यायचा असेल तर त्यातली पहिली जी बाब तुम्हाला करावी लागेल ती म्हणजे आजपर्यंत जी काही तुमची तयारी झालेली आहे तर त्या तयारीचं तुम्हाला एका अर्थाने मूल्यमापन करायचं आहे. म्हणजे ज्याला आपण स्टॉक टेकिंग एक्झरसाइज असं म्हणतो की बाबा काय काय झालेलं आहे, कुठल्या बाबी केलेल्या आहेत, आपल्या अपेक्षेप्रमाणे झालेल्या आहेत आणि याच्याबद्दल मी सविस्तर बोलणार आहे. सो आपण असं म्हणूयात की आपल्या तयारीचंच आपण मूल्यमापन करणार आहोत, त्याचा एक रिव्ह्यू आपण घेणार आहोत, त्याचं मूल्यांकन आपण करणार आहोत. हा पहिला मुद्दा असेल. आता हा जितका आपण व्यवस्थित करू त्यावरती दुसरा जो मुद्दा आपण आज पाहणार आहोत त्याचं एका अर्थाने भवितव्य ठरेल. म्हणजे तो काय असेल दुसरा मुद्दा, तर इथून पुढं नेमकं कोणत्या प्रकारे आपण अभ्यास करायला पाहिजे, त्याला आपण थोडासा जाडजूड शब्दप्रयोग वापरूयात. स्ट्रॅटेजी काय असावी, त्याचे काही फॉर्मॅट्स वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला पाहता येतात का त्याचा आपण विचार करूयात. पण मी परत रिपीट करतो की हा जो दुसरा मुद्दा असेल आपला की आता इथून पुढे तयारी कशी करायची, त्याची पद्धत कशी असावी, ही बाब मुख्यतः आपण जी पहिली बाब पाहणार आहोत म्हणजे मूल्यमापन जे आपण करणार आहोत आजपर्यंत केलेल्या तयारीचं त्या मूल्यमापनावरती हा दुसरा मुद्दा आधारित असणार आहे. आणि तिसरी बाब मी त्याच्याबद्दल फार बोलणार आणि थोडक्यात मी सांगतो. अनेक विद्यार्थ्यांनी काल पण मला प्रश्न विचारले, तुमच्या मनामध्ये ही शंका असणारच की आता 20 मेला आयोग आपल्याला या वर्षीच्या पूर्वपरीक्षेची तारीख कळवणार आहे, मग त्या दिवशी आपल्याला पूर्वपरीक्षेची तारीख कळेल, पण त्याच्यानंतर जी मुख्य परीक्षा असेल तर पूर्व आणि मुख्य परीक्षा याचं मागच्या वर्षी सारखंच शेड्यूल असेल, म्हणजे अंतराच्या अर्थानं की पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा याच्यामधलं अंतर म्हणजे यातले दिवस जे आहेत ते कमी केले जातील. आता कुणालाच त्याच्याबद्दल फारशी काही माहिती नाहीये, पण साधारणतः त्याच्यामध्ये काय होण्याची शक्यता आहे दोन्ही आपण शक्यता गृहीत धरूयात आणि त्या बाबींची चर्चा आपण तिसऱ्या मुद्द्यामध्ये करूयात. म्हणजे त्याला मी काल विद्यार्थ्यांशी बोलताना पॉसिबिलिटीज काय आहेत, शक्यता काय आहेत आणि त्यातनं काही चॅलेंजेस आपल्याला फेस करावी लागतील का, म्हणजे पण त्याच्याबद्दल आता आपण जास्त बोलायला नको, शेवटी जाता जाता मी एक 5 ते 7 मिनिटं त्याविषयी बोलतो. तर अशा रीतीनं 3 मुख्य मुद्दे आपण पाहणार आहोत. त्यातला एक आपण आजपर्यंत केलेल्या तयारीचं मूल्यमापन करायचं आहे, हा पहिला. 2 या पहिल्या मुद्द्याच्या आधारे आपल्याला इथून येणारं टाइम टेबल काय असावं, अभ्यासाची पद्धत काय असावी हे आपण ठरवणार आहोत. आणि तिसरा काय वेगवेगळ्या प्रकारच्या शक्यता आपल्याला गृहीत धरता येतात आणि त्यातून कुठली चॅलेंजेस पुढे येऊ शकतील. सो अशा 3 मुद्द्यांचा आपण विचार करणार आहोत. त्यातल्या पहिल्या मुद्द्याकडे आपण थेट जाऊयात. आता जेव्हा आपण आपल्या तयारीचं मूल्यमापन करतोय, आणि परत मी एक मुद्दा रिपीट करू पाहतो की हे जे मी सगळं बोलतो आहे ते 2020
म्हणजेच येणारी जी पूर्व परीक्षा आहे 2020चा जो अटेम्प्ट आहे, प्रयत्न आहे, त्याला मी समोर ठेवून बोलतो आहे. आणि आपण प्रश्न उत्तरामध्ये आणखीन काही मुद्दे स्पष्ट करूयात, म्हणजे तुम्हाला काही शंका असतील तर. सो आता पहिला मुद्दा डॅश आपल्या तयारीचं मूल्यमापन. याच्यामध्ये आपण काय काय पाहायला पाहिजे, तर ते सोपं जावं म्हणून मी तुम्हाला 1, 2, 3, 4, 5 असे मुद्दे अधोरेखित करतो. त्यातला पहिला मुद्दा काय आहे, की अर्थातच पूर्व परीक्षेची तयारी करताना एका बाजूला जीएस आणि दुसऱ्या बाजूला सीसॅट हे दोन विषय आपल्या समोर असतात. आणि या दोन विषयांचा जो काही आयोगाने सिलेबस दिलेला आहे, चालू घडामोडी आहे, इतिहास आहे, भूगोल आहे, राज्यव्यवस्था आहे, अर्थव्यवस्था आहे, विज्ञान तंत्रज्ञान आहे, पर्यावरण पारिस्थितिकी आहे, हे झालं जीएसच्या बाबतीमध्ये. आणि सीसॅटच्या संदर्भातले आपल्याला सगळे अभ्यास घटक माहितीच आहेत. सो मग पहिला मुद्दा आपल्या मूल्यमापनामध्ये हा असला पाहिजे की या दोन्ही विषयातले, आणि विशेषतः जीएस करून, म्हणजे सीसॅट क्वालिफाईंग पेपर असल्यामुळे त्याच्याबद्दल फारसं काही मी आता बोलणार नाही, पण मुख्यतः आपण जीएस विषयी बोलूयात. तर जीएस मधले हे जे काही चालू घडामोडी पासून ते विज्ञान तंत्रज्ञान हे जे सगळे विषय आहेत, तर त्या सगळ्या विषयांची तयारी माझी झालेली आहे किंवा नाही. हे सगळे सब्जेक्ट्स, ऑल सब्जेक्ट्स मी डील केलेले आहेत का, त्याचा मी अभ्यास पूर्ण केलेला आहे की नाही, हा पहिला मुद्दा आपल्या मूल्यमापनामध्ये असेल. दुसरा मुद्दा असा असेल की त्यातला प्रत्येक विषय थोडासा सखोलपणे जाऊन तुम्हाला बघावा लागेल आणि हे पाहावं लागेल की या प्रत्येक विषयासाठी, मग चालू घडामोडी असू द्या, इतिहास असू द्या, भूगोल असू द्या, राज्यव्यवस्था असू द्या, ते विज्ञान तंत्रज्ञान असू द्या, या प्रत्येक म्हणजे जीएस मधल्या प्रत्येक विषयासाठी जी काही प्रिस्क्राईब्ड रेफरन्स बुक्स असतात, म्हणजे संदर्भ पुस्तकं आहेत, एनसीआरटी आहे, आपले एक स्टँडर्ड म्हणजे प्रमाणित संदर्भ पुस्तक आहे, आणि शिवाय चालू घडामोडी आहेत. ही जी काही प्रिस्क्राईब्ड यादी असते रेफरन्सची, तर ही प्रत्येक विषयाची आपण वाचलेली आहे का, म्हणजे ती पूर्ण केलेली आहे का. कदाचित या बाबतीत असंही असू शकतं, उदाहरण आपण जॉग्रफीचं घेऊयात, की एनसीआरटी एका बाजूला आपल्याला 6वी किंवा 7वी ते 12वी वाचायची आहेत, आणि त्याच जोडीनं तुम्हाला जीसी लिऑंग ही सांगितलं जातं. पण कदाचित काही विद्यार्थ्यांचं असं झालं असेल की आम्ही एनसीआरटीची पुस्तकं कव्हर केलेली आहेत, चांगल्या प्रकारे ती वाचलेली आहे, त्याचं रिव्हिजन झालेलं आहे, पण जीसी लिऑंगला मनासारखी रिव्हिजन, म्हणजे त्याचं मनासारखं ना वाचन झालेलं आहे ना आम्ही रिव्हिजन करू शकलो आहोत. म्हणजे काहीतरी कुठल्या तरी विषयातला एखादा रेफरन्स जो अदरवाईज वाचायला सांगितला जातो, तो रेफरन्स आपला मनासारखा झालेला नाही. म्हणजे थोडक्यामध्ये कुठल्या तरी विषयाच्या बाबतीमध्ये काहीतरी कमतरता राहिलेली आहे. हा दुसरा मुद्दा आपल्याला बघावा लागेल. म्हणजे राहिली असेल किंवा नसेल, नसेल तर काय प्रश्नच येणार नाही. तिसरा जो मुद्दा आपला महत्वाचा असेल तो म्हणजे तो वेगळा करून मुद्दा म्हणून आपण लक्षात घेऊयात, चालू घडामोडी. आता चालू घडामोडीचा अभ्यास झालेला आहे का, याची आपल्याला तपासणी करावी लागेल. आणि ती करत असताना आपल्याला 3 गोष्टी बघूयात आपण, की साधारणतः जेव्हा तुम्ही मे किंवा जून मध्ये, आता ती परीक्षाच पुढे गेली असल्यामुळे आपण जून जुलै असं म्हणूयात म्हणजे अंदाजासाठी, जुलै 2020 मध्ये जेव्हा मी पूर्व परीक्षा देईन, जून एंड किंवा जुलैमध्ये, तर त्याच्या आधीच्या मी किती कालावधीतल्या करंट इव्हेंट्स करायला पाहिजेत, तर आपले ते गणित ठरलेलं आहे की जून 2019 पासून साधारणतः आपण जी पूर्वीची मे मधली परीक्षा होती त्यासाठी आपण तयारी करतो, म्हणजे 1 वर्षाचा कालावधी असं आपण रफली म्हणूयात. तर त्या म्हणजे जून किंवा कदाचित असं असू शकेल की जुलै 2019, निदान जुलै 2019 पासून ते आता आपण या घडीला असं म्हणूयात की मार्च आणि एप्रिल एंड, म्हणजे मार्च म्हणजे एप्रिल जरी नसलं तरी मार्च एंड पर्यंतच्या चालू घडामोडी, म्हणजे हा कालावधी जो आहे 10-11 महिन्याचा, तर या कालावधीतील करंट इव्हेंटची तयारी मी केलेली आहे का. सो करंट इव्हेंटचा विचार करत असताना, करंट इव्हेंट या घटकाचं मूल्यमापन करत असताना कालावधीचा पहिला मुद्दा लक्षात घ्यावा लागेल. याच्या जोडीनं दुसरा मुद्दा असा येऊ शकतो की करंट इव्हेंटसाठी आपण साधारणतः असं म्हणतो की एक तरी इंग्रजी वर्तमानपत्र तुम्ही स्वतःहून वाचलं पाहिजे. दुसरं एखादा कंपायलेशन, तुम्ही मंथली कंपायलेशन असतात तेही तुम्ही बघता. मराठी माध्यमातले काही विद्यार्थी युनिक बुलेटिन हे मासिक वाचत असतील. तर करंट इव्हेंटसाठी जे काही 2-3 महत्वाचे सोर्सेस तुम्ही ठरवलेले आहेत, तर ते सोर्सेस व्यवस्थित झालेले आहेत किंवा नाही, म्हणजे करंटचे रेफरन्सेस देखील महत्वाचे आहेत. आणि मग तिसरा मुद्दा इन जनरल जीएस साठी पण आहे आणि जीएस मधल्या या करंटसाठी पण आहे. तो कुठला आहे, तो पुढे रिपीट पण होईल. म्हणजे मी करंट इव्हेंट नावाच्या घटकावरती पुरेसे एमसीक्यूज म्हणजे प्रश्नांचा सराव केलेला आहे किंवा नाही. सो मग मुख्य मुद्दा तिसरा सांगतो, म्हणजे चालू घडामोडी, ज्याचं कालावधी, रेफरन्सेस आणि पुरेशा बहुपर्यायी प्रश्नांची मी तयारी केलेली आहे, म्हणजे ते सोडवलेले आहेत किंवा नाही, त्याची उकल मी केलेली आहे किंवा नाही. हा तिसरा आपल्या मूल्यमापनातला प्रश्न असला पाहिजे. म्हणजे आपणच आपल्याला जणू प्रश्न विचारतो की चालू घडामोडीचं माझं काय झालेलं आहे, कोणत्या टप्प्यावरती ती आहे,
मी तो कालावधी जो 10-11 महिन्याचा सांगतात तो केलेला आहे का, त्याच्यासाठीचे 2-3 इसेन्शियल रेफरन्सेस मी चांगले केलेले आहेत का, आणि मी पुरेसे एमसीक्यूज त्या बाबतीमध्ये सोडवलेले आहेत का. तर ह्या 3 अंगाने तुम्हाला चालू घडामोडीचा विचार म्हणजे त्याचं मूल्यमापन करता येऊ शकतं. आता चौथी जी गोष्ट पूर्व परीक्षेचं मूल्यमापन म्हणजे तिच्या तयारीचं मूल्यमापन करताना पाहावी लागेल ती काय आहे, तर रिव्हिजन्स. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, जे प्रत्येक शिक्षक, तुमचे सिनियर्स, टॉपर्स तुम्हाला अगदी बोलीभाषेतला शब्दप्रयोग वापरायचा असेल तर आपल्या कानी कपाळी सांगत असतात की रिव्हिजन रिव्हिजन रिव्हिजन. सो आता आपण जेव्हा डिसेंबरमध्ये किंवा जानेवारीमध्ये फेब्रुवारीमध्ये काही लेक्चर्स घेतलेली होती, आणि हे तुम्हालाही चांगलं माहितीच आहे की प्रिलिम्समध्ये जे काही सगळे विषय आहेत त्याचे काही संदर्भ पुस्तकं जी आहेत रेफरन्स मटेरियल, त्याची किमान 3 वेळा तरी रिव्हिजन व्हायला पाहिजे. म्हणजे 3 उजळण्या त्याच्या व्हायला पाहिजेत. आणि या जर का 3 उजळण्या किमान झाल्या नाहीत तर मग आपल्याला बऱ्याच गोष्टी लक्षात राहणं अवघड होईल, त्या स्मरणात ठेवणं फारच अवघड होईल, आणि आपल्याला ऑन द स्पॉट ज्याला म्हणतो आपण की प्रश्न वाचलाय, खालचे पर्याय मी वाचलेले आहेत, मला असं वाटते की हे वाचलंय मी, म्हणजे पण त्याचे अचूक आणि नेमके पद्धतीनं आठवणं आहे, त्याचं स्मरण होणं जे आहे, तर त्या बाबतीमध्ये आपल्याला अनेक अडचणी जाऊ शकतात. आणि ते कुठल्याही विषयाच्या बाबतीमध्ये होतं, जर आपली त्या विषयाची पुरेशी रिव्हिजन म्हणजे आपण ठरवल्याप्रमाणे मिनिमम 3 रिव्हिजन जर होऊ शकल्या नाहीत तर आपल्याला त्याच्यामध्ये अडचणी येऊ शकतात. सो आपल्या मूल्यमापनामध्ये एक क्रायटेरिया किंवा जो निकष आहे तर तो म्हणजे रिव्हिजन हा असला पाहिजे. माझी झाली आहे का रिव्हिजन, का त्याच्यामध्ये काही कच्चे दुवे आहेत, काही विषयांची झालेली आहे, काही विषय मी थोडेसे मागे ठेवलेले आहेत, तुमचं व्यक्तिगत काही त्यापैकी असू शकतं. म्हणजे हा एक भाग झाला. आणि मग आता त्याच्या पुढचा जो आहे शेवटचा घटक या मूल्यमापनामधला मी सांगेन तुम्हाला. मी परत रिपीट करतो जे मुद्दे सुरुवातीपासून सांगितलेले आहेत. एक, मी म्हणालो सगळे विषय मी अभ्यासून झालेले आहेत का. नंबर 2, मी असं म्हणालो की जीएस मधल्या प्रत्येक विषयासाठी जे काही संदर्भ आपल्याला वाचायला सांगितलेले असतात तर ते सर्व संदर्भ एनसीईआरटी, एक ऍटलिस्ट प्रमाणित पुस्तक आणि नोट्स असतील तर त्याचं माझं वाचन झालेलं आहे का, म्हणजे त्या मी कम्प्लीट केलेल्या आहेत का. तिसरं आपण म्हणत होतो चालू घडामोडी, त्याचे 3 आस्पेक्ट आपण थोडक्यामध्ये पाहिलेले आहेत, त्याची मी योग्य काळजी घेतलेली आहे का. चौथा, आत्ताच मी तुम्हाला सांगत होतो रिव्हिजन्सची माझी काय अवस्था आहे, मी उजळणी व्यवस्थित केलेली आहे किंवा नाही. ओके. आणि मग शेवटचा मुद्दा या मूल्यमापनामधला असेल तो म्हणजे, मी मगाशी करंटच्या संदर्भामध्ये पण त्याचा उल्लेख केला होता, एमसीक्यूज म्हणजे प्रश्नांचा सराव असं त्याला म्हणूयात आपण. आता या प्रश्नांच्या सरावाचा जेव्हा आपण विचार करतो आपल्या तयारीचं मूल्यमापन करताना तर ते 2 पद्धतीने आपल्याला पाहता येऊ शकतं. एका बाजूला सब्जेक्ट वाईज एमसीक्यूज म्हणजे इतिहासाचे आहेत, भूगोलाचे आहेत, राज्यव्यवस्थेचे आहेत, त्याला तुम्ही ढोबळपणे सेक्शनल टेस्ट असंही बऱ्याच वेळेला मानता. म्हणजे पण इथे मी सेक्शन याचा अर्थ विषय असा घेतो, म्हणजे जाणीवपूर्वक म्हणजे कन्व्हिनियंटली मी करतोय. सो एका बाजूला विषयवार एमसीक्यूज सोडवणं, आणि त्या विषयात मग तुम्ही आणखीन खोलात जाऊन असं म्हणू शकता की सेक्शन्स करूयात त्याचे, म्हणजे काही भाग पाडूयात आपण त्याचे. सगळ्याच विषयांच्या बाबतीमध्ये आपल्याला भाग पाडता येतीलच असं नाही, पण आपण ते करू शकतो. आता इतिहासाच्या बाबतीमध्ये सरळ असं म्हणू शकतो की आपण प्राचीन भारतावरती हे प्रश्न मी सोडवलेले आहेत 400-500 व्हॉट एव्हर इट इज. त्याच्यानंतर मी मध्ययुगीन भारताच्या बाबतीमध्ये काही 400-500 प्रश्न सोडवलेले आहेत. आधुनिक भारत हा महत्वाचा घटक असल्यामुळं कदाचित तुम्ही त्याच्यावरती जास्त प्रश्न सोडवण्याचं टार्गेट ठेवलं असेल. सो जेव्हा मी एमसीक्यूच्या प्रॅक्टिसचा विषयवार विचार करतो तेव्हा त्यात थोडंसं खोलात जाऊन त्याचे सेक्शन्स देखील मला करता येऊ शकतात. आता उदाहरणार्थ जर तुम्ही पॉलिटीचा विचार करताय म्हणजे कॉन्स्टिट्यूशनचा विचार करताय तर त्यात आपल्याला असे काही सेक्शन्स फार पाडता येणार नाही, त्याचं वर्गीकरण तसं करता येणार नाही, पण एक सोपी पद्धत त्याच्यात तुम्ही कदाचित फॉलो केली असेल की ब्रिटिश इथं आल्यापासून म्हणजे वसाहतवादी काळ असं म्हणूयात, इथपासून ते 1947 पर्यंत म्हणजे स्वातंत्र्य प्राप्तीपर्यंत काय काय इथं जे घडलं, म्हणजे ते एका बाजूला आपण आधुनिक भारताच्या इतिहासात पण बघू, पण राज्यघटनेचा अभ्यास करत असताना घटनात्मक पार्श्वभूमी, त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे, त्यात महत्वाचे कायदे आपण बघू शकतो. त्याच्यानंतर मग आपण घटना निर्मितीची प्रक्रिया, त्याच्यानंतर घटनेची वैशिष्ट्य, फंडामेंटल राईट्स, ते फेडरलिझम, असे सुरुवातीचे 4 ते 5 चॅप्टर्स जे महत्वाचे आहेत त्याचा आपण एक सेक्शन आपल्या सोयीसाठी मानू शकतो. आणि ते सेक्शन जेव्हा तुम्ही अभ्यासून म्हणजे ते सेक्शन जेव्हा तुमच्या अभ्यासून होतील, म्हणजे एनसीईआरटीतनं वाचले, तुम्ही लक्ष्मीकांत मधनं वाचले, तुमच्या नोट्स मधनं वाचले, आणि ते 5 चॅप्टर्स तुम्ही कॉन्स्टिट्यूशन मधले चांगले केलेले आहेत, आणि मग तुम्ही असं म्हणू शकता की चला मी सुरुवातीला चॅप्टर वाईज एमसीक्यू सोडवत होतो, पण आता माझे 5 ते 6 महत्वाचे चॅप्टर कॉन्स्टिट्यूशन मधले झालेले असल्यामुळं मी त्याचा एक सेक्शन मानतो आणि त्यावरचे एमसीक्यूची मी प्रॅक्टिस करतो.
ओके, सो अशा रीतीनं MCQचा म्हणजे सराव प्रश्नांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्याचा एका बाजूला विषयवार आणि त्यातल्या विभागवारही विचार करता येऊ शकतो. आता दुसरा जो भाग आहे त्या MCQ प्रॅक्टिस मधला तो महत्वाचा आहे, तो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण तो रिपीट मला जाणीवपूर्वक करायचा आहे, म्हणजे तो अधोरेखित करायचा आहे. तो काय आहे, तर ज्याला तुम्ही कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट असं मानता. सो माझ्या कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट किती झालेल्या आहेत आणि त्या पुरेशा झालेल्या आहेत किंवा नाही. सो जेव्हा आपण सराव प्रश्नपत्रिकांचा विचार करतो तेव्हा एका बाजूला विषय आणि विभाग आणि दुसऱ्या बाजूला कॉम्प्रिहेन्सिव्ह म्हणजे सर्वसमावेशक चाचण्या, अशा दोन्ही पद्धतीने आपल्याला MCQचा विचार करावा लागेल. आता हा MCQचा विचार करताना आपण काय बघणार आहोत त्याच्यामध्ये, तर माझा अभ्यास झालेला आहे. माझे revisions झालेले आहेत. त्या आधारे मी कॉम्प्रिहेन्स सोडवायला सुरू, तर नंतर माझा तो स्कोर वाढलेला की आयोगाच्या धर्तीवरती ह्या ज्या काही सराव प्रश्नपत्रिका काढल्या आहेत त्याच्यामध्ये माझा मनासारखा स्कोर होत आहे. आता ह्या मनासारख्याला आता काही अर्थ नाहीये, पण मला लक्षात तयारी काय आहे, प्रकारचे प्रश्न चुकतात आणि त्याचं कारण देखील मला माहिती आहे. माझा प्रश्न बरोबर येण्याचा रेट काय आहे, कदाचित असं होतंय की मी अभ्यास चांगला केला, विजन चांगली आहे, तरी देखील मला अडथळे. सो हे जे तुमचं व्यक्तिगत जे काय असेल, कॅन्डिडेट तुमचं शिक्षण जर असेल तर ते तुम्ही अधिक अधोरेखित करावं लागेल. सो अशा रिसर्च मध्ये रिप्लाय विषय अभ्यास GS मधल्या झालेला आहे, त्यातल्या जे वाचायला मिळालेला मी सगळे थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळे थोडी गॅप दिली. सो संदर्भ पुस्तकं आहेत का, त्यामुळे अभ्यास केला रिव्हिजन स्कोरच्या का, आणि त्या मला मुद्दा जो होते 5 मुद्दे तुमच्या तयारी असताना लक्षात घ्यावे लागतात. 5चं उत्तर काय मुख्य असं म्हणतो किंवा पहिली बाब आजच्या डिस्कशनची मी जे म्हणालो, तर यातल्या 5च्या 5 बाबी तुम्हाला बारकाईने लक्षात घ्याव्या लागतील आणि त्याचं जे काय उत्तर येईल, म्हणजे होईल नाही येईल, कदाचित असं होईल की बऱ्यापैकी झालेलं आहे, काही गोष्टी माझ्या राहिलेल्या आहेत, तर जे काय उत्तर त्याचं तुम्ही शोधाल किंवा तुम्ही ते ऑलरेडी कदाचित शोधलेलं असेल, त्यावरती आता इथून पुढचा अभ्यास कसा करावा, त्याची अभ्यास पद्धती कशी असावी, स्ट्रॅटेजी कशी असावी हे ठरणार आहे. सो आता मी दुसऱ्या मुद्द्याकडे वळतो आहे. म्हणजे आता या दुसऱ्या मुद्द्यामध्ये मी सोयीसाठी पुन्हा 2 उपमुद्दे केलेले आहेत. त्याला आपण नाव देऊयात की फॉर्मॅट 1 आणि फॉर्मॅट 2. सो फॉर्मॅट नंबर 1 आणि फॉर्मॅट नंबर 2 म्हणजे, आणि यात तुम्हाला कुठल्याही प्रकारची शंका असेल तर आपण एनिवे माझं संपल्यानंतर प्रश्न उत्तर घेणार आहोत. म्हणजे सो मी परत रिपीट करतो कारण मध्ये थोडीशी गॅप जाती आहे की पहिल्या मुख्य मुद्द्यातले 5 उपमुद्दे समोर ठेवून तुम्हाला आजपर्यंत तुम्ही केलेल्या तयारीचं मूल्यमापन करायचं आहे आणि त्या मूल्यमापनाच्या आधारेच तुम्ही फॉर्मॅट 1 की फॉर्मॅट 2 म्हणजे पहिला फॉर्मॅट की दुसरा फॉर्मॅट स्वीकारायचा आहे हे ठरणार आहे. त्यामुळे आता दुसऱ्या मुद्द्याकडे जाऊया. आता यातला पहिला फॉर्मॅट काय आहे की आपण असं गृहीत धरूयात की मगाशी मी अधोरेखित केलेले जे 5 मुद्दे आहेत तर त्याचं उत्तर हे समाधानकारक नाहीये, की कदाचित असं होऊ शकेल की मी सगळे विषय अभ्यासलेले आहेत पण ते फार काही कन्सॉलिडेट मला करता आलेले नाहीयेत. कदाचित असं असू शकेल की मी सगळे विषय मॅनेज केलेले आहेत पण काही विषयांमधले एखाद दुसरा रेफरन्स माझा झालेला नाहीये. मी करंटची तयारी केलेली आहे पण तरी देखील मला काहीतरी काळजी वाटते की अमुक एक काहीतरी सेक्शन जो करंट मधला आहे किंवा काहीतरी बाब त्याच्यामध्ये थोडीशी, ज्याला आपण ग्रे एरिया असं मानतो, कमतरता ज्याला मानतो, लिमिटेशन ज्याला मानतो आपण, तर तशी काहीतरी लिमिटेशन आहे. सो असं करत करत जर तुम्ही हे मूल्यमापन अधोरेखित केलं की मी माझ्या आजपर्यंतच्या प्रिलिम्सच्या तयारीवरती जसं म्हणायला पाहिजे तसं सॅटिस्फाईड नाही, म्हणजे मी समाधानी नाहीये, तर मग मी तुम्हाला विनंती वजा सल्ला असा देईन की 20 तारखेपर्यंत आणि त्याच्याही पुढे अर्थातच तुम्ही तुमची आत्ता जी काही तयारी सुरू आहे आणि सुरू होती प्रिलिम्सची, तर त्या तयारीमध्ये अजिबात खंड पाडता म्हणजे ब्रेक
देता कामा नये किंवा ब्रेक घेता कामा नये. म्हणजे थोडक्यात फॉर्मॅट 1 हा असेल की तुम्ही इथून पुढे देखील पूर्व परीक्षेची तयारी चालू ठेवायला पाहिजे. पण आता पूर्व परीक्षेची तयारी चालू ठेवायची म्हणजे पूर्वी जशी करायचो तशीच चालू ठेवायची का, तर नाही. आता कदाचित त्याचं उत्तर तुम्हाला खरं तर मिळालेलं असेल. तर त्यात आपण काय म्हणूयात की जे 5 मुद्दे मगाशी आपण डिस्कस केलेले आहेत तेही तुम्ही आज जाऊन विस्तारानं पाहाल, त्याचं मूल्यमापन कराल आणि त्याच्या आधारे तुम्ही मुख्य निर्णय मात्र हा घ्याल की ओके, मी प्रिलिम्सची तयारी चालू ठेवणार आहे, मी दुसरा कुठलाही फॉर्म्युला याच्यामध्ये स्वीकारणार नाहीये, माझा फोकस हा पूर्व परीक्षेच्या तयारीवरतीच असेल. पण तो कालपर्यंत जसा होता तसाच तो उद्याही राहणार नाही, त्याच्यामध्ये काही बदल आपल्याला करावे लागतील. आता हे कोणते बदल करायचे, ते कसल्या प्रकारचे बदल असले पाहिजेत, तर मला असं वाटतं की त्याचं एक उत्तर तुम्हाला तत्वता कळलेलं असलं पाहिजे. ते कुठलं, तर मगाशी अधोरेखित केलेले जे 5 मुद्दे आहेत ते जर तुम्ही बारकाईने विचारात घेतले आणि मग त्या 5 मुद्द्यांच्या बाबतीमध्ये संदर्भामध्ये तुमचं जे काय उत्तर येईल त्यातनं तुम्हाला फॉर्मॅट 1 जो प्रिलिमची तयारी कंटिन्यू करण्यासंदर्भातला आहे त्याचं उत्तर देता येऊ शकतं. म्हणजे कदाचित असं होईल की माझा एकाच विषयाचा अभ्यास समाधानकारक झालेला नाही, तर मग मी आता इथून पुढे काय करेन, हे जे काही येणारे 15 ते 20 दिवस आहेत तर त्या 15 ते 20 दिवसामध्ये माझ्या प्रिलिमच्या आजपर्यंतच्या तयारीमध्ये मला जे जे कच्चे दुवे दिसलेले आहेत त्या कच्च्या दुव्यांवरती मी नंबर 1 काय करेन, प्रायोरिटाईज करेन. सो इथून मी प्रिलिमचीच तयारी करेन, पण त्याच्यात बदल हा पहिला असला पाहिजे की तुम्ही तुमचं मूल्यमापन केल्यानंतर ज्या काही कमतरता तुम्हाला वाटतायत तर त्या कमतरता शोधून काढा. मग ती कमतरता अशी असेल की एखादा विषयच मी अभ्यास नाही, मी उदाहरण देतो, मी कालही ते म्हणालो की आपण इतिहासाचा अभ्यास करताना जनरली आधुनिक भारतावरती जास्त फोकस देतो आणि तो द्यायलाच पाहिजे. पण कधी कधी असं होतं की आपलं वेळापत्रक थोडंसं बिघडल्यामुळं मिडिवल इंडिया किंवा एन्शियंट इंडिया याचा एक तर यापैकी एखादा घटक राहून जातो किंवा यापैकी एखाद्या घटकाचं एकदाच रिडिंग आपलं होतं आणि मग आपल्याला अडचण वाटायला लागते. तो आता तुम्हाला ती एक एका अर्थानं संधी आहे की त्या राहिलेल्या पुस्तकाचं म्हणा किंवा घटकाचं म्हणा आयदर रीडिंग करायला, रीडिंग शक्यतो कुठल्याही नव्या गोष्टीचं करू नका, पण रिव्हिजन करायची असेल, तुम्ही एकदाच वाचले पण तुम्हाला रिव्हिजन जमली नाहीये तर त्याची रिव्हिजन तुम्ही डेफिनेटली करू शकता. सो अशा प्रकारे तुम्हाला जीएस मधल्या प्रत्येक विषयवार तुम्हाला जी काही कमतरता आजपर्यंत राहिलेली आहे असं वाटतं तर त्या कमतरतेवर मात करण्यासाठी तुम्ही 15 ते 20 दिवसांमधला काही एक कालावधी डेफिनेटली राखून ठेवू शकता. म्हणजे त्याला मी इंग्रजीमध्ये प्रायोरिटायझिंग मी असं म्हणेन किंवा रिप्रायोरिटाईज करा की हे जे माझे कच्चे दुवे आहेत त्या कच्च्या दुव्यांवरती मी फोकस देणार आहे, ते माझ्या रडारवरती असेल. नंबर 1. आता नंबर 2, याच्या म्हणजे सगळा वेळ नाही देणार आपण, म्हणजे काही वेळ आपल्या 15 ते 20 दिवस म्हणजे जोपर्यंत प्रिलिमची डेट डिक्लेअर होत नाही, म्हणजे 20 मे असं त्यांनी म्हटलेलं आहे, त्यामुळे आपल्याकडे किमान 15 दिवसाचा कालावधी तरी आहे. आणि या 15 दिवसामधला तुम्ही 3 तास, 4 तास, 5 तास तुमच्या सोयीनुसार जो काही तुम्हाला कमतरतेचा एरिया आढळला असेल, तुम्ही शोधला असेल, त्याच्यासाठी 3-4 तास रोजचे तुम्ही ठरवू शकता. तो कालावधी तुमच्या अंदाजाप्रमाणे तो कालावधी तुम्ही ठरवू शकता, पण तो प्रायोरिटीवरती, रडारवरती आणलेला जो आहे, अग्रक्रमावरती जो विषय आणलेला असेल, सेक्शन आणलेला असेल, कुठलीही बाबती असू शकते, त्याच्यावरती तुम्ही फोकस करू शकता. हा पहिला झाला भाग. दुसरा या फॉर्मॅट 1 मधला भाग असा असला पाहिजे की तुम्ही आतापर्यंत बरेच MCQ सोडवलेले असतील, म्हणजे तुम्ही विषयवार सोडवलेले आहेत, सेक्शन वाईज सोडवलेले आहेत आणि तुम्ही कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट पण सोडवलेले आहेत. पण दुर्दैवानं असं झालेलं आहे की या मी आतापर्यंत सोडवलेल्या प्रश्नांचा किंवा प्रश्नपत्रिकांचं रिव्हिजन मला करता आलेलं नाही. म्हणजे आपण स्ट्रॅटेजी आखताना सुरुवातीला वर्षाच्या सुरुवातीपासून आपण हे बघितलेलं आहे. अगदी प्रिलिमला जेव्हा तुम्ही शिफ्ट झालात तेव्हा आपण असं म्हणत होतो की रिव्हिजन नावाच्या बाबीमध्ये, उजळणी नावाच्या बाबीमध्ये नुसती संदर्भ पुस्तकच रिवाइज करायच्यात असं नाही, तर आपण ज्या त्या विषयांच्या, त्या विषयांमधल्या काही सेक्शन्सच्या आणि ज्या इतर कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट सोडवतो तर त्या कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट मधल्या आपण मार्क केलेल्या काही सिलेक्टिव्ह प्रश्नांची देखील आपल्याला, म्हणजे प्रश्नांनी अर्थातच उत्तरांची देखील आपल्याला उजळणी करायची आहे. सो मी तुम्हाला असा सल्ला देईन की या 15 ते 20 दिवसा, म्हणजे 15 ते 20 दिवसामध्ये 20 मे पर्यंतचा एक तुम्ही ठरवा तो कालावधी. तो कदाचित 2 तास असू शकेल रोज, कदाचित 3 तास असू शकेल, पण हा 2 आणि 3 तासाचा कालावधी वापरायचा आहे कशासाठी, त्याचा उपयोग कशासाठी करायचा आहे, तर मी आतापर्यंत ज्या प्रश्नपत्रिका सोडवलेल्या आहेत, जे प्रश्न मी सोडवलेले आहेत त्यातले मी किती पाण्यात आहे, माझी तयारी किती चांगली किंवा वाईट झालेली आहे हे टेस्ट करणारे, म्हणजे आपण सोप्या भाषेमध्ये म्हणतो ना की मी एक प्रश्न वाचला मी अभ्यासलेल्या विषयावरचा, पण तो प्रश्न वाचतानाच मला थांबावं लागलं,
मला थांबून विचार करावासा वाटला. खाली जेव्हा मी ऑप्शन्स वाचले तेव्हा माझ्या मनामध्ये प्रचंड कन्फ्युजन तयार झालं आणि मग गोंधळ उडाला आणि मला असं लक्षात यायला लागलं की मी याचा अभ्यास करून त्याची उजळणी करून देखील मला बरोबर उत्तरापर्यंत जाता येत नाही. सो असे जे काही तुम्ही टिकमार्क करून ठेवलेले प्रश्न असतील, चॅलेंजिंग म्हणा, त्याला डिफिकल्ट म्हणा, त्याला डेंजरस म्हणा, डेडली म्हणा, आपापल्या सोयीप्रमाणे त्याला काहीतरी मार्क केलेला असतो. तर असे प्रश्न तुम्ही येणारे 15 दिवस 2 किंवा 2.5 तास किंवा 3 तास तुमच्या सोयीप्रमाणे आतापर्यंत सोडवलेल्या प्रश्नांचं उजळणी ज्याला म्हणतो आपण रिव्हिजन करण्यासाठी ते डेफिनेटली वापरू शकता. हा दुसरा भाग झाला. आता तिसरा एक भाग आहे जो जाणीवपूर्वक प्रिलिम्सची तयारीच कंटिन्यू करायची आहे, या पहिल्या फॉर्मॅटचा तिसरा मुद्दा असेल. तो काय असेल, तर मला असं वाटतं की करंट इव्हेंटवरती पुन्हा एकदा तुम्ही फोकस देऊ शकता. म्हणजे असं होऊ शकतं की मी म्हणजे जून 2019 पासून मार्च 2020 पर्यंत आणि तुमच्यापैकी बहुतांश विद्यार्थ्यांनी एप्रिल 2020 पर्यंत, म्हणजे या ज्या काही कालखंडातल्या चालू घडामोडी आहेत तर त्या मॅनेज केलेल्या आहेत. म्हणजे मी एकदा वाचले, कदाचित 2दा वाचले, म्हणजे एक तरी रिव्हिजन माझी झालेली आहे. पण मला अजूनही समाधान वाटत नाही की मी या कालावधीतल्या करंट इव्हेंट्स कन्सॉलिडेट केलेले आहेत. म्हणून मग तुम्ही काय करू शकता की हा जो येणारा 15 दिवसाचा कालावधी आहे त्यातला 2 ते 2.5 तासाचा 3 तासाचा कदाचित असा स्लॉट राखीव ठेवा की ज्याच्यामध्ये पुन्हा तुम्ही तुमचा फॉर्मॅट जो काय असेल की मी जून पासून परत रिवाइज करायला सुरुवात करतो करंट इव्हेंटची, ते आता मार्च एंड पर्यंत किंवा एप्रिल एंड पर्यंत त्या बाबी मी डेफिनेटली करू शकतो. आता या करंट मध्ये अजून एक बाब लक्षात घ्यावी लागेल आणि त्याची एक शक्यता नाकारता येत नाही की आता जर आयोगानं परीक्षा पुढे ढकललेली आहे, हे माहितीच आहे आपल्याला, ती जर जुलै फर्स्ट वीक मध्ये घेतली, आता आपल्याला माहिती नाही म्हणजे पण आपण असं गृहीत धरूयात की जुलैमध्ये, मग जी जुलैमध्ये पूर्वपरीक्षा होणार आहे तर त्या पूर्वपरीक्षेमध्ये किती कालावधीपर्यंतच्या करंट इव्हेंट्स विचारल्या जाऊ शकतात. आपला अंदाज असा होता की मे एंडला आपली पूर्वपरीक्षा होती आणि म्हणून मग आपण असं ठरवलं होतं की मार्च एंड पर्यंत डेफिनेटली करायला पाहिजे आणि एप्रिल मधल्या किमान 15 ते 20 दिवसाच्या करंटच्या न्यूज आपण केल्या पाहिजे, असा पूर्वीच्या शेड्यूल प्रमाणे अंदाज होता. पण आता पूर्वपरीक्षा पुढे गेल्यानंतर एखाद्या महिन्याच्या करंट इव्हेंट्स, म्हणजे आपण मे ज्याला म्हणूयात, म्हणजे तर मेच्या करंट इव्हेंट्स देखील आपण पाहून ठेवायला पाहिजे. तर मला असं वाटतं की त्याला एक अर्धा तास जरी तुम्ही रोज देऊ शकला या 15 दिवसामध्ये, अर्थात 15 दिवसामध्ये म्हणजे 20 मे पर्यंतच्याच त्या बातम्या होतील आणि त्याच्यानंतर काही कालावधी तुम्ही नंतरच्या शेड्यूलमध्ये देखील राखीव ठेवू शकता. सो फॉर्मॅट 1 मध्ये मी 3 मुद्दे सांगितलेले आहेत, ते 3 मुद्दे मी परत रिपीट करतो. आता या फॉर्मॅट 1चं वैशिष्ट्य काय आहे, तर मी माझी पूर्व परीक्षेची तयारी तशीच कंटिन्यू ठेवणार आहे, पण त्यात मी पुढील 3 बाबी काळजीपूर्वकपणे करणार आहे. त्यातली पहिली बाब, माझ्या मूल्यमापनातनं मला जे काही ग्रे एरिया दिसलेले आहेत, माझ्या ज्या काही कमतरता, उणिवा, कच्चे दुवे जे मला दिसलेले आहेत, आढळलेले आहेत, त्याच्यावरती मी फोकस करणार आहे आणि येणारा 15 दिवसाचा कालावधी, 20 दिवसाचा कालावधी, त्या कालावधीमध्ये 3 ते 4 तास तुमच्या सोयीप्रमाणे त्या घटकाच्या रिव्हिजनसाठी आणि ते पक्के करण्यासाठी वापरणार आहे. 1, 2, मी मगाशी जसं म्हणालो, आतापर्यंत सोडवलेल्या प्रश्नपत्रिकांमधले चॅलेंजिंग वाटलेले तुम्हाला जे प्रश्न होते, ज्याला तुम्ही टिकमार्क करून ठेवलेलं होतं, जे आपण आधीही बोललो होतो, तर अशा चॅलेंजिंग प्रश्नांची रिव्हिजन देखील तुम्ही रोज 1-2 तासाचा कालावधी ठेवून करायला पाहिजे. कारण ते जर का आपण केलं नाही तर आपल्याला पुन्हा हे लक्षातच येणार नाही की आपण सुरुवातीला ते प्रश्न सोडवत असताना अडचण आली, मग विचार केला, म्हणजे थांबलो आपण, विचार केला आणि बरोबर उत्तरापर्यंत आपण गेलो, म्हणजे तिथं आपलं चुकलेलं लॉजिक आपण रुळावर आणलं. पण दरम्यानच्या काळामध्ये कालावधी गेलेला आहे, मग परत आपल्याला अशा चॅलेंजिंग प्रश्नांची रिव्हिजन करून आपल्याला याची खातरजमा करायची, याचे म्हणजे काय, खात्री आपल्याला द्यायची आहे की माझं लॉजिक बरोबर आहे. नाहीतर अन्यथा असं होऊ शकतं की आपण जर त्याला रिव्हिजन नाही केली तर आपण जुन्या लॉजिकनंच त्याचा परत विचार करू आणि आपलं लॉजिक ते कदाचित चुकू शकतं. म्हणून तुम्ही आतापर्यंत सोडवलेल्या सराव प्रश्नपत्रिकांमधल्या निवडक प्रश्नांची, चॅलेंजिंग प्रश्नांची रिव्हिजन, उजळणी तुम्ही केलेली असली पाहिजे. आणि हा दुसरा. आता तिसरा मुद्दा त्या पहिल्या फॉर्मॅटमधला चालू घडामोडीविषयी मी तुम्हाला म्हणालोय. चालू घडामोडी हा सेक्शन तुम्हाला सगळ्यांनाच हे माहिती आहे की चॅलेंजिंग असतो आणि त्याची 2दा 3दा रिव्हिजन केली तरी आपल्याला काही समाधान वाटत नाही. म्हणजे त्यामुळे कदाचित तुम्ही डेफिनेटली असं म्हणू शकता की हा जो 15-20 दिवसाचा बफर आपल्याला मिळालेला आहे, तर त्या कालावधीतला, म्हणजे त्या 15-20 दिवसामध्ये एक साधारणतः 2 ते 3 तास असा एक स्लॉट तुम्ही डिफाईन करू शकता आणि पुन्हा जून 2019 पासून किंवा जुलै 2019 पासून ज्या
महिन्यापासून तुम्ही सुरुवात केलेली आहे ते मार्च एंड एप्रिल एंड पर्यंत तुम्ही चालू घडामोडीचा अभ्यास करू शकता. आणि यात कदाचित मे महिन्याच्या करंट इव्हेंटची ऍडिशन आपल्याला करावी लागेल, म्हणजे त्याचा समावेश आपल्याला करावा लागेल आणि त्याचा निर्णय आपण पुढे घेऊयात, नाही ते तुम्ही करू शकता. सो पहिला फॉर्मॅट हा पूर्व परीक्षेचीच तयारी चालू ठेवण्याचा आहे, ती कंटिन्यू ठेवण्याचा आहे. फक्त त्याच्यामध्ये मी मगाशी सांगितलेले जे 3 मुद्दे होते ते 3 मुद्दे आपण करायला पाहिजे. आता मग मी दुसऱ्या मुद्द्याकडे वळणार आहे, फॉर्मॅट 2, म्हणजे अभ्यास पद्धती दुसरी म्हणूया त्याला सोप्या भाषेमध्ये. तर तुमच्यापैकी काही विद्यार्थी असे असतील की जे असं म्हणतील की आमचा सगळ्या विषयाचा अभ्यास झालेला आहे, त्या विषयासाठी जे काही स्टँडर्ड रेफरन्स बुक्स सांगितलेली असतात ती आमची सगळी वाचून झालेली आहे, त्यातलं एकही माझं राहिलेलं नाहीये. नंबर 2. नंबर 3, चालू घडामोडीचा तिन्ही अंगाने आम्ही अभ्यास केलेला आहे, कालावधी आम्ही व्यवस्थित डील केलेला आहे, त्याची रिव्हिजन आम्ही व्यवस्थित केलेली आहे आणि MCQ ज्या आहेत त्या करंट इव्हेंट्सवरच्या त्याही पुरेशा समाधानकारक आम्ही सोडवलेल्या आहेत. सो चालू घडामोडी देखील आम्ही चांगल्या केलेल्या आहेत. रिव्हिजन, तर तुम्ही असं म्हणाल की यस, आम्हाला 3 रिव्हिजन देता आलेले आहेत आणि आमची रिव्हिजनची प्रक्रिया ही अत्यंत व्यवस्थित आहे, असंही तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर शेवटचा जो भाग आहे त्याच्यामधला MCQs म्हणजे सराव प्रश्न, तर तुम्ही असं म्हणाल की आम्ही विषयवार पण सोडवलेले आहेत, सेक्शनल पण चांगले सोडवलेले आहेत आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट देखील मी माझ्या मनाप्रमाणे सोडवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये माझा स्कोर देखील चांगला येतो. याचा अर्थ असा आहे की तुमची आजपर्यंतची प्रिलिम्सची तयारी तुम्ही जशी ठरवलेली होती तशी झालेली आहे, नंबर 1. आणि नंबर 2, एवढंच नाही तर तुम्ही या झालेल्या अभ्यासाची टेस्ट करण्यासाठी जे MCQ सोडवत होता विषयवार, सेक्शन वाईज किंवा कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्टच्या माध्यमातून, तर त्यातनं तुम्हाला असं लक्षात आलेलं आहे की तुमची तयारी अत्यंत प्रोफेशनल, परीक्षाभिमुख अशा प्रकारची चाललेली आहे किंवा झालेली आहे. सो याचा अर्थच असा होतो, मग तुम्ही असं म्हणाल की सर आम्हाला 15 ते 20 दिवस मुख्य परीक्षेला द्यावेसे वाटतंय. मी परत रिपीट करतो, पहिल्या 5 मुद्द्यांचं म्हणजे पहिला जो मुख्य मुद्दा सांगितला मी, जे सोप्या भाषेमध्ये तुमची पूर्व परीक्षेची तयारी मनासारखी झालेली आहे, व्यवस्थित झालेली आहे, त्या 5 मुद्द्यांना समोर ठेवून असं आणि असं उत्तर असेल तरच येणारा 15-20 दिवसाचा कालावधी फॉर्मॅट 2 प्रमाणे तुम्ही मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी वापरू शकता. आता याच्यात देखील वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्मॅट असतात, त्याच्याबद्दल मी थोडक्यामध्ये बोलतो आणि आपण मग प्रश्न उत्तराकडे जाऊया. आता काही विद्यार्थी असं म्हणतील की येणारा जो 15-20 दिवसाचा कालावधी आहे, 15 दिवसाचा म्हणूयात आपण, की आम्ही GS मेन साठी वापरतो. म्हणजे GS मधले जे काही आधुनिक भारताचा इतिहास आहे, स्वातंत्र्योत्तर भारत आहे, जगाचा इतिहास आहे, त्याच्यानंतर भारतीय राज्यव्यवस्था आहे, अर्थव्यवस्था आहे, विज्ञान तंत्रज्ञान आहे, इथिक्स आहे, जे काय आपल्याला मेन्सला आहे. तर तुमच्यापैकी काही विद्यार्थी असं ठरवू शकतात की येणारा 15 दिवसाचा कालावधी तुम्हाला ज्या GSच्या, आणि हे मुख्य परीक्षेच्या बाबतीमध्ये बोलतोय, अभ्यास करावासा वाटतो, तुम्ही तो करू शकता. म्हणजे हा एक फॉर्मॅट असू शकतो. आपण फॉर्मॅट आधी लक्षात ठेवूयात. म्हणजे ओके. दुसरा त्यात असू शकतो की एखादा असं म्हणेल की नाही, माझी GSची तयारी चांगली झालेली आहे आणि मला असं आता वाटतंय की मी हे येणारे 15 दिवस वैकल्पिक विषयासाठी वापरायला पाहिजे. आता हे खूप विचारपूर्वक तुम्हाला ठरवावं लागेल. म्हणजे माझा GSचा खराच अभ्यास झालेला आहे का, प्रिलिम्सचा माझा चांगला अभ्यास झालेला आहे का, GS मेन्स मी चांगलं मॅनेज करू शकतो का, वगैरे वगैरे. आणि हे सगळं त्याचं सकारात्मक उत्तर असेल तर तुम्ही असं म्हणू शकता की येणारे 15 दिवस मी डेफिनेटली, म्हणजे ज्या दिवशी प्रिलिम्सची डेट कळेल 20 मे पर्यंत, तर येणारे 15 दिवस आपण वैकल्पिक विषयाच्या तयारीसाठी वापरू शकता. आता हे वैकल्पिक विषयाच्या तयारीसाठी वापरायचे कसे, तर हे तुम्हाला चांगलं माहिती आहे की तुम्ही आतापर्यंत जो काही वैकल्पिक विषयाचा अभ्यास केलेला आहे त्यात असं असू शकतं की माझा पहिला पेपर चांगला झालेला आहे, माझा दुसरा पेपर भलेही सगळा संपलेला नसेल पण त्यातले काही महत्वाचे चॅप्टर्स झालेले आहेत आणि काय राहिलेले आहेत. म्हणजे सो तुम्हाला ज्या कुठल्या हेतूसाठी, म्हणजे वैकल्पिक विषयातले पेपर 1 मधले काही चॅप्टर्स असतील, पेपर 2 मधले काही चॅप्टर्स असतील, किंवा कुठलाही पेपर यातला असेल किंवा मिक्स्ड काहीतरी असेल, तर त्यातल्या तुम्ही ठरवलेल्या बाबीसाठी 15 दिवसाचा कालावधी वैकल्पिक विषयासाठी वापरावासा वाटू शकतो. हा एक दुसरा फॉर्मॅट असू शकतो. म्हणजे आता तिसरा असा असू शकतो ज्याला आपण मध्यम मार्ग म्हणूया, की 15 दिवस केवळ GS किंवा 15 दिवस केवळ वैकल्पिक विषय असं न करता आपण हाच कालावधी विभागून वापरू शकतो. म्हणजे एका बाजूला आपण GS मेन्स म्हणूयात आणि दुसऱ्या बाजूला ऑप्शनल म्हणूयात. म्हणजे आता हे 8-8 दिवस तुम्ही विभागणी करू शकता, अशी सोपी विभागणी आहे. किंवा त्याचा दुसरा फॉर्मॅट विभागणीचा असू शकतो की चला आपण डे डिवाइड करूयात. म्हणजे समजा 10-11 तास आपण अभ्यास करत असू तर
4 तास 5 तास मी वैकल्पिक विषयाचा अभ्यास करते आणि त्याच्यानंतर उरलेला 7 ते 8 तासाचा किंवा 6 तासाचा अभ्यास मी जीएस साठी वापरू शकतो, म्हणजे तो स्लॉट मी वापरू शकतो. सो असं कंबाईंड ज्याला म्हणूयात, सायमल्टेनियस ज्याला म्हणूयात, म्हणजे दोन्ही विषयांचा, म्हणजे एका बाजूला जीएस आणि दुसऱ्या बाजूला वैकल्पिक विषय, या दोन्हीचा समावेश करून आपण डेफिनेटली ते वापरू शकतो. म्हणजे आता यातला आणखीन एक फॉर्मॅट डेफिनेटली हा असू शकतो, आणि हे तुम्हाला लक्षात येईल की जीएसचाच मी अभ्यास करेन, पण जीएस मधल्या चालू घडामोडीचा मी अभ्यास करेन. म्हणजे आता मी पहिला त्यातला फॉर्मॅट असा सांगितला होता की 15 दिवस जीएस, पण जेव्हा मी 15 दिवस जीएस असं म्हणालो तेव्हा त्यातले जे पारंपरिक, म्हणजे जो जुना सिलेबस आहे, स्टॅटिक सिलेबस आहे, त्याच्यात आधुनिक भारताचा असेल, बेसिक राज्यव्यवस्थेच्या बाबती असतील, अर्थव्यवस्थेच्या बाबती असतील, इथिक्सचा असेल, तर हे सगळं आपल्या सोयीसाठी आपण स्टॅटिक ट्रेडिशनल असं म्हणूयात. म्हणजे पण आता मी जो चौथा फॉर्मॅट सांगतोय त्याच्यामध्ये असे काही विद्यार्थी करू शकतात की आम्ही जीएसचा करू, पण जीएसचा कशाचा अभ्यास करू आणि कुठल्या पद्धतीने असेल, तर जीएस करंट. मग त्यामध्ये सोसायटीशी संबंधित करंट इव्हेंट असेल, त्याच्यानंतर पॉलिटीशी संबंधित करंट इव्हेंट असेल, इकॉनॉमीशी संबंधित करंट इव्हेंट असेल, सायन्स अँड टेक्नॉलॉजी संबंधित करंट इव्हेंट असेल, आणि या करंट इव्हेंट मधले काही टॉपिक हे तुम्ही एसेला देखील एक्सपेक्ट केलेले असणार. म्हणजे सो हा येणारा जो 15 दिवसाचा कालावधी आहे, तर तो कालावधी तुम्ही कदाचित या जीएस करंट असं मी म्हणतोय त्या तयारीसाठी देखील तुम्ही डेफिनेटली वापरू शकता. म्हणजे सो अशा रीतीनं केवळ जीएस साठी वापरणं, किंवा केवळ वैकल्पिक विषयासाठी वापरणं, किंवा दोन्ही विषयांसाठी सायमल्टेनियसली हा कालावधी वापरणं, आणि शेवट म्हणजे जीएस पण करंट इव्हेंट्स म्हणजे चालू घडामोडी त्यासाठी वापरणं. म्हणजे सो असे 4 ब्रॉड फॉर्मॅट्स तुम्ही जर येणारे 15 दिवस मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी देणार आहात, तर हे 4 फॉर्मॅट्स तुम्हाला त्याच्या अंतर्गत लक्षात घेता येऊ शकतात. पण मी पुन्हा एकदा ते रिपीट करतो की हे जे मुख्य परीक्षेची तयारी करण्यासाठीचे जे 4 फॉर्मॅट आहेत, तर ते तुम्ही तेव्हाच वापरा जेव्हा तुम्हाला पूर्णपणे हा कॉन्फिडन्स आहे, हा आत्मविश्वास तुम्हाला वाटतो की तुमची पूर्व परीक्षेची तयारी अत्यंत व्यवस्थित झालेली आहे, आणि इथून येणारे 15 दिवस, म्हणजे जोपर्यंत प्रिलिमचं टाइम टेबल डिक्लेअर होत नाही तोपर्यंत मी आत्मविश्वासपूर्वक हे 15 दिवस मुख्य परीक्षेला मी काढू शकतो, आणि त्यासाठी मग मी हे वापरू शकेन ज्या फॉर्मॅटचा आपण विचार केलेला आहे. ओके, सो 2 एकूण मुख्य फॉर्मॅटची मी चर्चा केली होती. एक, पूर्व परीक्षेचाच अभ्यास मगाशी म्हटल्याप्रमाणे कंटिन्यू करणं, फॉर्मॅट नंबर 1, आणि मग आता जो मगाशी मी डिस्कस केलेला आहे, नुकताच तो डिस्कस केलेला आहे, तो म्हणजे मुख्य परीक्षेचा अभ्यास करणं येणाऱ्या फक्त 15 दिवसासाठी, म्हणजे 20 मे पर्यंत. अर्थात 20 मे रोजी आपल्याला आयोग कोणती तारीख डिक्लेअर करणार आहे हे कळेलच, म्हणजे, आणि त्यावर देखील आपण पुढे एक लेक्चर ऑर्गनाईज करूया. जर ती तारीख फार उशिराची असेल तर मग कदाचित आपल्याला थोडेसे काही बदल त्याच्यामध्ये करावे लागतील. सो त्याच्याबद्दल आता तर्कवितर्क न करता आपण 20 मे पर्यंत तर डेफिनेटली वाट बघू शकतो. म्हणजे ओके, आता माझा शेवटचा जो तिसरा मुद्दा आहे त्याच्याकडे मी वळतो आणि मग आपण प्रश्न उत्तरांकडे जाऊया. आता तिसरा मुद्दा थोडक्यात मला सांगायचा आहे की काय पॉसिबिलिटी आहे. तर आयोगानं स्वतः असं कळवलेलं आहे की 20 मे रोजी ते डेट डिक्लेअर करणार आहेत, आणि जी काय डेट असेल तर त्या बाबतीत आयोगाने असं म्हटलेलं आहे की त्या डेट पासून ऍक्च्युअल पूर्व परीक्षा यातला अंतर हे किमान महिन्याभराचं असणार आहे. त्यामुळे ही तुम्ही शक्यता गृहीत धरा की 20 मे नंतर अगदी इमिजिएटली जरी आयोगानं परीक्षा कंडक्ट करण्याचा निर्णय घेतला तर तुम्हाला तिथून पुढे किमान 1 महिन्याचा कालावधी हा मिळणार आहे. त्यामुळे यू डोंट वरी अबाउट दॅट. ओके, दुसरी शक्यता काय आहे, म्हणजे आता त्याच्यात जास्त कालावधी पण मिळू शकतो, पण त्याबद्दल आता न बोलता आपण 20 मेला जी काही अवस्था असेल त्याच्यावरती आपण ते सोडून देऊयात. म्हणजे आता यातनं एक दुसरी पॉसिबिलिटी कदाचित येऊ शकते. काही लोकांनी मला कालही प्रश्न विचारले की आता अशी शक्यता आहे का की पूर्व आणि मुख्य परीक्षेमधली गॅप कमी होऊ शकते. ओके, मग आता ती कदाचित होऊ शकते, नोबडी नोज, म्हणजे कोणालाही त्याची आता कल्पना नाहीये. आपण 20 मे पर्यंत वाट पाहिली तर त्याचं उत्तर डेफिनेटली मिळू शकेल. पण आता आपण एक थोडक्यामध्ये मुद्दा बघूयात की काय शक्यता आहे. समजा त्यांनी जर गॅप कमी करण्याचा विचार केला तर काय करायचं. तर मी असं म्हणेन की मगाशी मी तुम्हाला दोन्ही फॉर्मॅट सांगितलेले आहेत. एक पूर्व परीक्षेचा अभ्यास कंटिन्यू करणारा फॉर्मॅट असू द्या, किंवा मुख्य परीक्षेचा अभ्यास करणारा फॉर्मॅट असू द्या. दोन्हीमध्ये तुम्ही हे विसरता कामा नये की तुमचा जीएसचा अभ्यास हा होणारच आहे. म्हणजे एका फॉर्मॅटमध्ये तुम्ही करत राहाल आणि दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये तुमचा झालेला असल्यामुळे वेगळ्या फॉर्मॅटचा तुम्ही डेफिनेटली विचार करणार आहात. त्यामुळं याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा की कदाचित जर आयोगाने गॅप कमी केली तर आमचा तोटा होईल का, काय होण्याची शक्यता आहे.
तर त्याच्याबद्दल आता फारसे आपण तर्कवितर्क बांधायला नको. फक्त मी एक मुद्दा तुम्हाला काय सांगितला, तो आत्मविश्वास तुमचा वाढावा म्हणून, म्हणजे ते काय उगीच मी सांगतोय असं काही नाही, पण त्यात ती एक फॅक्ट आहे, वस्तुस्थिती आहे. काय आहे, तर तुम्ही जीएसचा एनिवे अभ्यास करत आहात, आणखीन 15-20 दिवस तुम्हाला तो करायला मिळणार आहे. त्याच्यानंतर जो काही कालावधी प्रिलिमसाठी मिळणार आहे त्याच्यातही तुम्ही जीएसचा अभ्यास करणार आहात. तर हे सगळं कन्सॉलिडेट एका अर्थाने होणारच आहे. सो या अभ्यासाचा डेफिनेटली तुम्हाला पुढे मुख्य परीक्षेसाठी उपयोग होणारच आहे. म्हणजे मग या व्यतिरिक्त ज्या काही गोष्टी उरतील, ज्या काही शक्यता आहेत, तर त्या शक्यता आपल्याला 20 मे रोजी डेफिनेटली पूर्ण अर्थानं स्पष्टपणे कळतील. त्यामुळे मला असं वाटतं की त्याबद्दल आपण आता याच्या पलीकडे जास्त बोलायला नको. सो मी जे 3 मुद्दे सांगितलेले आहेत त्यात एक परत मी रिपीट करतो, आपण आपल्या तयारीचं अत्यंत चिकित्सक क्रिटिकली व्यवस्थित मूल्यमापन करूया आणि त्याचे मी 5 मुद्दे तुम्हाला सांगितलेले होते. दुसरा मुद्दा, त्या मूल्यमापनाच्या आधारे मी पूर्वपरीक्षेची तयारी चालू ठेवायची की त्या पूर्वपरीक्षेला म्हणजे त्या पूर्वपरीक्षेच्या तयारीला बाजूला ठेवून मुख्य परीक्षेकडे वळायचं. आणि मुख्य परीक्षेकडे वळायचं असेल तर काय फॉर्मॅट साधारणतः वापरता येऊ शकतात, त्याचे 4 फॉर्मॅट्स मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेले आहेत. आणि तिसरा जो मी मुद्दा म्हणालो की 20 मे नंतर मला पूर्वपरीक्षेला किती वेळ मिळेल, तर किमान 1 महिना तरी मिळणार आहे, याबद्दल आपण निश्चित राहायला पाहिजे. त्यातनं तोटा काहीच नाहीये. पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा यातली गॅप कमी होईल का, तर नोबडी नोज अबाउट दॅट. त्याबद्दल आपण कसलाही आता विचार न करता, कारण कुठल्याही केसमध्ये तुम्ही जीएसचा अभ्यास करणार आहात, ऍडिशनल तुम्हाला हा वेळ मिळालेला आहे, सो त्याचा तुम्हाला डेफिनेटली फायदा होणारच आहे. सो असे 3 मुद्दे मी तुम्हाला सांगितलेले आहेत. आणि मग आता आपण हे जे सेशन आहे तर ते प्रश्न उत्तरांसाठी ओपन करूया.